भुसावळ नेपानगर रेल्वे स्थानकादरम्यान भारतीय सैन्य आणि युद्ध साहित्य घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला डिटोनेटरने उडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीला आल्याने एकच खळबळ उडाली आहे। 18 सप्टेंबरला घडलेली ही घटना आज उघडकीला आली। खंडवा येथून तिरुअनंतपुरम येथे जाणाऱ्या या रेल्वे गाडीत भारतीय सैन्याचे अधिकारी आणि युद्धात वापरले जाणारी हत्यारे होती। अज्ञात व्यक्तींनी भुसावळ रेल्वे विभागातील सागफाटा ते डोंगरगाव दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर हे डिटोनेटर्स ठेवले होते। याच गाडी येण्याच्या आतच त्यातील काही डिटोनेटर्सचा स्फोट झाला। यामुळे रेल्वे यंत्रणा सतर्क होऊन ही रेल्वे गाडी त्वरित नेपानगर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। RPF आणि ATSच्या यंत्रणांसह देशातील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलं सतर्क झाली आहेत। तपासकामी रेल्वेचे चाबीदार आणि ट्रॅकमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे। श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले आहे। हे सर्व डिटोनेटर्स रेल्वेनेच उत्पादित केलेले असून नेमके सैन्य दलाची रेल्वे येण्यापूर्वीच तिथे का ठेवण्यात आले होते, यात काही अतिरेक्यांचा हात आहे का, याची चौकशी सुरू आहे। याबाबत भुसावळच्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा सर्व तपास गुप्तचर यंत्रणांच्या हाती गेल्यामुळे तुर्तास गोपनीयतेच्या नावाखाली त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला। दरम्यान रावेरपासून किंवा महाराष्ट्राच्या हद्दीपासून अगदी जवळच एवढी मोठी घटना उघडकीला आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे।